6 घंटे पण नाही. तुला आठवते, तू माझ्या आईबाबांना 6 दिवसही राहू दिलं नव्हतं इकडे. लग्नाच्या 1-2 दिवसातच बोलली होती की मी तुझ्या आईबाबासोबत राहणार नाही म्हणून. त्यांना गावी पाठवून द्या, मी राहू शकत नाही त्यांच्यासोबत. हां, आता तू जर माझ्या आईबाबासोबत राहू शकत नाही तर मग मी तुझ्या आईबाबासोबत का राहू? तू ना माझ्या आईबाबावर एक पैसा खर्च करू दिला नाही, तर मग मी तुझ्या मम्मी पप्पावर का पैसे खर्च करू सांग? अहो, मला त्यांच्यासोबत राहून खूप आनंद होतो, एवढा की तुमच्या सोबत पण नाही होत. मग त्यांच्यासोबत राहा ना, माझ्यासोबत लग्न का केलं? अगं 5 वर्ष झाली आपल्या लग्नाला आणि आईबाबांपासून दूर झालो. आणि तुला माहित आहे, जेव्हापासून आईबाबापासून आपण दूर झालो आहे, मला किती गिल्ट फील होते ते. अगं मी काय काय विचार केला होता त्यांच्यासाठी, की त्यांच्यासाठी हे करीन ते करीन, असं ठेवीन तसं ठेवीन. अगं काहीच करू दिलं नाही तू त्यांच्यासाठी. आणि आता तुझ्या आईबाबांवर वेळ आली तर तुनं असली रूप दाखवून दिलं. हा काय नियम झाला? तुझ्या आईबाबांसाठी वेगळं आणि माझ्या आईबाबांसाठी वेगळं. हे बघा, जर तुम्ही माझं ऐकलं नाही ना तर मग मी तुम्हाला डिवोर्स देईन. देऊन टाक. हे बघा, मी मजाक नाही करत आहे, मी खरंच निघून जाईल. मी तुला मजाक करूही देणार नाही, कारण यावेळेस मी सिरियस आहे. अगं तुझ्यासारख्या बायकोसोबत राहण्यापेक्षा मी एकटा राहीन, माझ्या आईवडिलांसोबत राहीन, त्यांच्यासाठी जे जे करायचं होतं ते करेन आणि आनंदात राहीन. जा तू.